श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत 29 मार्च 2025 नंतर शनी महाराज जेव्हा ग्रह परिवर्तन करतील त्यावेळेस 6 राशींना होणार आहे त्याचा जबरदस्त फायदा. तर कोणत्या आहेत त्या 6 राशी याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा की 29 मार्च 2025 मध्ये शनी महाराज न्याय देवता शनी महाराज ह्या कुंभ राशीतून 2.5 वर्षानंतर मीन राशीत प्रवेश करणार आहेत. मित्रांनो बघा की शनी महाराज जेव्हा चाल बदलतात, परिवर्तन करत असतात त्यावेळेस त्याचा परिणाम हा अनेक गोष्टींवर होत असतो, अनेक राशींवर त्याचा परिणाम होत असतो. त्यातल्या मित्रांनो बघा की शनी महाराज जेव्हा परिवर्तन करतील त्यावेळेस काही राशींची 7.5 संपेल, काही राशींची ढह्या संपेल, काही राशींना 7.5 चालू होईल, तर काही राशींची 7.5 संपणार आहे. त्यातली बघा मित्रांनो की मकर राशीची 7.5 संपणार आहे, तर मेष राशीला 7.5 चालू होणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो धनु राशीला सुद्धा ढह्या ही चालू होणार आहे. कुंभ राशीची 7.5 ही तिसऱ्या चरणात चालू होणार आहे. त्याचप्रमाणे मीन राशीचे 7.5चे दुसरे चरण चालू होणार आहे. मित्रांनो बघा की शनी महाराज 29 तारखेला जेव्हा शनी परिवर्तन करतील त्यावेळेस काही राशींना फायदा सुद्धा होणार आहे. त्यातल्या ज्या 6 राशी आहेत त्या 6 राशीला त्याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे. त्यांचे अतिशय चांगले दिवस येणार आहेत. तर कोणत्या आहेत त्या 6 राशी? चला मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये आपण आता बघूया. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. त्यातली पहिली रास आहे मित्रांनो वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना ज्यावेळेस शनी महाराज ग्रह परिवर्तन करतील 29 मार्च 2025 नंतर अतिशय चांगले दिवस येणार आहे. नोकरीमध्ये त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे, नोकरीमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली होण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे. त्यानंतरची पुढची रास आहे मित्रांनो बघा की मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्तींना सुद्धा येणारा 29 मार्च 2025 नंतर शनी महाराज जेव्हा परिवर्तन करतील तो काळ अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो नोकरीमध्ये त्यांची बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे समाजात तुमचं नाव होण्याची शक्यता आहे, समाजात तुमचं नाव लौकिक वाढणार आहे, कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुद्धा अतिशय चांगली असणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे बघा तुळा राशी. तुळा राशीच्या व्यक्तींना सुद्धा 29 मार्च 2025 नंतर शनी परिवर्तनाचा काळ अतिशय चांगला असणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे, व्यवसाय तुमचा अतिशय चांगला जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय तुमचा नफा सुद्धा येणाऱ्या काळात वाढणार आहे. आर्थिक परिस्थिती तुमची चांगली असणार आहे. त्यानंतरच बघा मित्रांनो की प्रवास सुद्धा तुमचा होतील, लांबवरचा प्रवास तुमचा सुखकर आणि समाधानाचा होणार आहे. त्याचप्रमाणे कामानिमित्त तुम्ही प्रवास करणार आहात तो पण तुमचा सफलतापूर्ण होणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे मित्रांनो वृश्चिक रास. वृश्चिक राशीची जी ढह्या चालू होती मित्रांनो ती ढह्या आता संपणार आहे आणि येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. 29 मार्च 2025 नंतर शनी महाराज जेव्हा शनी ग्रह परिवर्तन करतील तो काळ वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचं नाव होणार आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ तुम्हाला सहकार्य करतील, तुमचे जे सहकारी असतील ते तुम्हाला सहकार्य करतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचं नाव नक्की होईल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली हवी असेल ती बदली सुद्धा तुमची येणाऱ्या काळात होणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतरची पुढची रास बघा मित्रांनो मकर रास. मकर राशी शिवाय हा व्हिडिओ पूर्ण नक्कीच होणार नाही. मकर राशीच्या व्यक्तींना 29 मार्च 2025 नंतर शनी महाराज जेव्हा ग्रह परिवर्तन करतील तो काळ अतिशय चांगला असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मकर राशीच्या व्यक्तींची जी 7.5 वर्षाची प्रतीक्षा होती ती आता संपणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींची 7.5 ह्या काळात संपणार आहे. मकर राशीची 7.5 संपल्यानंतर त्यांना अतिशय चांगले दिवस येणार आहेत. त्यांचा जो अटीतटीची जी वेळ होती ती निघून जाणार आहे. त्यांचं समाधान त्यांचं असणार आहे. त्यांना सुख प्राप्ती होणार आहे. नोकरीमध्ये सुद्धा त्यांचं अतिशय चांगले दिवस येणार आहे. त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय सुद्धा उलाढाल तुमची वाढणार आहे. व्यवसायात नफा होऊ शकतो.
त्याचप्रमाणे तुम्ही कुठलेही काम करा त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. जरी तुमची जबाबदारी वाढली तरी तुमच्या जबाबदारी बरोबरच तुम्हाला सक्सेस सुद्धा वाढणं म्हणजे यश सुद्धा तुमच्या मागे मागे येणार आहे. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे. त्यानंतरची 6वी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. 29 मार्च 2025 नंतर शनी ग्रह परिवर्तन करतील त्यावेळेस कुंभ राशीची 7.5 ही अंतिम चरणात चालू होणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींनी अतिशय हाल सहन केले असतील, दुःख, यातना सहन केल्या असतील. त्यांचा परिणाम त्यांना जाणवलंही असेल. परंतु 29 मार्च नंतर त्यांना यश चालू होणार आहे. त्यांचं दुःख बाजूला होऊन त्यांना सुख प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये त्यांचे चांगले दिवस येणार आहेत. व्यवसायात त्यांचे चांगले दिवस येणार आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, आताच आपण बघितलं शनी महाराज जेव्हा ग्रह परिवर्तन करतील त्यावेळेस या 6 राशींना त्याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे. त्यातली पहिली रास वृषभ रास, दुसरी रास मिथुन रास, तिसरी रास तुळा राशी, चौथी रास वृश्चिक राशी, 5वी रास मकर राशी आणि 6वी रास कुंभ राशी. या 6 राशींना त्याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे. मित्रांनो, कमेंट मध्ये नक्की सांगा यातली तुमची रास कोणती आहे आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.